ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. शेती कशी असावी किंवा एक प्रगतिशील शेतकरी कसा असावा याचं उदाहरण घेऊन आज आपण आलेलो आहे. आज आपल्यासोबत उपस्थित आहे गणेश नानोटीजी. नमस्कार सर. नमस्कार. मी नेहा आपले मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. मी नुकतंच म्हटलं की एक प्रगतिशील शेतकरी हा कसा असावा किंवा एक मार्गदर्शन कशा पद्धतीने करावे त्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत. माझा पहिला प्रश्न असा आहे की शेती करायला जेव्हा तुम्ही सुरुवात केली, अनेक प्रयोग तुम्ही शेतीच्या माध्यमातून केलेले आहे, तर नेमकी संकल्पना काय आहे आणि कोणता मुद्दा घेऊन तुम्ही समोर आलेले आहे? शेती आता कसा मी पारंपरिक आम्ही वडिलोपार्जित शेतकरीच. आता माझे वडील शेतकरी करायचे, मी सुद्धा शेती करत आलो आहे. पण मी शेती असं मी विद्यार्थी दशेतच शेतीमध्ये आलो, कारण की वडिलांचे अचानक निधन झालं. त्याच्यानंतर मला शेतीमध्ये यावं लागलं आणि तेव्हापासून मी नवीन नवीन प्रयोग, नवीन नवीन आपल्या संकल्पना कशा, आपली शेती, आपली माती, आपला निसर्ग याचा सारा अनुभव घेत आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि मातीचं आरोग्य कसं सांभाळायचं आणि उत्पादनात सातत्य कसं ठेवायचं याच्यावर माझा भर राहिला. मी जवळपास 91पासून शेतीमध्ये आलो. मी विद्यार्थी दशेत असताना अचानक शेतीवर आल्यानंतर काय मला अनपेक्षित गोष्टी माझ्या समोर आल्या, काय संकट आले, काय आव्हानाने मी सामोरं जात आलो, त्यातून मी काय काय शिकत गेलो आणि उत्पादनात सातत्य किती महत्त्वाचं आहे याच्यासाठी मी बरेचसे प्रयोग केले, नवीन कल्पना मांडल्या आणि उत्पादनात सातत्य कसं राहील आणि जगातलं प्रगत तंत्रज्ञान आणि आपली माती, आपला निसर्ग याचा समन्वय साधून मी शेती करत आलो. आणि याचा जो समन्वय साधून आणि म्हणजे मातीचं आरोग्यसुद्धा कायम राहिलं पाहिजे आणि उत्पादनसुद्धा मिळालं पाहिजे आणि याचा समन्वय साधत आर्थिक उत्पादनात आपण आपल्या कुटुंबाचं प्रपंच चाललं पाहिजे असं याचा उत्पादनात घेत इथपर्यंत मी आलेलो आहे. जसं तुम्ही नुकतंच म्हटलं की सुरुवात ही अतिशय कठीण परिस्थितीतून झालेली आहे. साधारणतः काय होतं, म्हणजे आपण आजची जर म्हणजे युवा पिढी बघितली तर शेती हा विषय खूप नाहीसा झालेला आहे. म्हणजे चर्चेसाठी सुद्धा शेतीवर बोलायला आज कोणी नाही. पण एक शेतकरी आणि एक प्रगतिशील शेतकरी कसा असावा हे तुम्ही उदाहरण आहात. तर काय नवीन संकल्पना तुम्ही शेती आणि प्रगतिशील शेतीमध्ये घेऊन आलेला आहेत? बघा, आता उत्पादन घेणं काही फार मोठा विषय आलेला नाही. बरोबर. कारण की तुमच्याकडे सर्व काही उपलब्ध आहेत. आज जगत एवढं प्रगत झालं, तुमच्याकडे आज जर एक शेतकऱ्याची जर इच्छाशक्ती असेल तर माझी जर इच्छाशक्ती आहे की मला एवढं उत्पादन घ्यायचं आहे तर मी उत्पादन किती घेऊ शकतो. कारण की आज तुमच्याकडे पाहिजे त्या निविष्ठा आहेत. निविष्ठामध्ये PGR आले, नवीन नवीन तंत्रज्ञान आलं आणि खताचे सर्व जैविक शेती असेल किंवा जैविक उपलब्ध आहेत. जे पाहिजे ते तुमचा रासायनिक असेल सर्व काही उपलब्ध आहेत निविष्ठामध्ये आहेत. सल्लागार आहेत आणि सल्लागारामध्ये तर एवढं झालं आहे की तुमच्याकडे कृषी विद्यापीठाकडून तंत्रज्ञान तुम्हाला भेटत राहतं. कृषी विभाग आहे, कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या शेतावर येत राहतात. कृषी विज्ञान केंद्र आहे, ते पण सतत तुमच्याकडे भेटी देत राहतात. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, दूरदर्शन, आता आमची माती आमची माणसासारखे दररोज त्यांचा कार्यक्रम असतो. म्हणजे पेपरला लेख असतात, वर्तमानपत्र शेतीवर पूर्ण आधारितलेले आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया, व्हॉट्सअप. असे एकही शेतकरी मला असा दिसत नाही की तो शेती संबंधित कोण्या ग्रुपमध्ये ॲड झालेला नाही. त्यांना सतत मार्गदर्शन येत राहतं. आणि तंत्रज्ञान आहे, GM सारखं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध झालं आहे. तुम्ही जेवढं नियोजन कराल तेवढं तुम्हाला उत्पादनाची हमी मिळालेली आहे. उत्पादन तुम्ही किती घेऊ शकता. आज जगात कोणतं तंत्रज्ञान आलं
तर तुमच्याकडे उद्या ते तुम्हाला माहीत पडतं. आता याचा सरासरी विचार करून आपल्याला काय घ्यायचं, आपल्या मातीत कुठं आपल्याला अनुभव घ्यायचा, म्हणजे कुठपर्यंत त्याच्या आपण घ्यायचं, आपल्याला घेता येईल, याचं असं सर्व म्हणजे मेळ करून आता आपण उत्पादन घेऊ शकतो. कारण की उत्पादन घेणं आता मोठा विषय राहिलेला नाही. उत्पादन सातत्य ठेवणं हा महत्त्वाचा विषय झालेला आहे. सतत सारखं उत्पादन ठेवणं टिकवून ठेवणं. टिकून ठेवणं हा विषय झालेला आहे. कारण की यासाठी मातीचं तुमचा मूलभूत पाया जो गाभा असतो मातीचा हा कायम ठेवावा लागतो. बरोबर. आधुनिक आणि तंत्रज्ञान याचा जर आपण विचार केला तर शेतीसाठी हे पूरक आहेत का आणि त्याचा काय फायदा शेतकरी बांधवांना होतोय? हो, तंत्रज्ञान तर पाहिजेच ना. तंत्रज्ञान कसं दुधारी असते, तुम्ही कसं वापरता याला तो महत्त्व आहे. GM सारखं तंत्रज्ञान तुम्हाला याचं उदाहरण मी सांगतो. मी याच्या 2002-03च्या आधी मी कापसाचं उत्पादन घ्यायचो. आम्हाला 3-4 क्विंटल कापूस उत्पादन व्हायचं. जवळपास शेतात 10 महिने पीक उभं राहायचं. त्याला आम्ही 8 ते 12 फवारण्या काढायचो. जेव्हापासून BT तंत्रज्ञान आलं 2002-03 पासून ते एकदम फवारणीचा खर्च कमी झाला आणि जवळपास 3 ते 4 फवारणीत आम्हाला जवळपास तिप्पट चौपटीनं आमचं उत्पादन वाढलं. आम्ही 8 ते 12 क्विंटलपर्यंत उत्पादन आम्हाला हमखास मिळायला लागलं. कोणतीही गोष्ट जेवढं तुम्ही घ्याल तेवढं त्याला परतफेड केली पाहिजे. तर जेवढं उत्पादन घेताना आम्ही त्या सुरुवातीला विचार केला गेला नाही, कारण की मातीला परतफेड करावी लागतं. मी उच्चांकी उत्पादन घेण्याच्या विरोधात बिलकुल नाही आहे. तुम्ही उत्पादन किती घेऊ शकता, पण त्या प्रमाणात तुम्हाला सेंद्रिय पदार्थाची शेतीला परतफेड करावी लागणार आहे. तुमचं कसं मातीचं आरोग्य तुम्हाला महत्त्वाचं ठेवणं आवश्यक आहे. कारण की आता जनावरं खूप कमी झालेली आहेत, तुम्हाला शेणखतं नाही आहेत. तर तुम्ही जेवढं नियोजन कराल तेवढं उत्पादन तुम्हाला मिळणारच, पण तेवढी त्या प्रमाणात तुम्हाला शेतीला परतफेड करावी लागणार. बरोबर. ही तर थोडंसं गफलत झाली शेतकऱ्यांची आणि सर्वांचीच. आता विद्यापीठ सांगत होतं की तुम्ही उत्पादन घेताना तुम्ही 4 गाळ्या शेणखत टाका, 5 गाळ्या शेणखत टाका, पण ते शक्यतो कारण की जनावरच नाही तर उपलब्ध करून होणार. त्यानं का जमीनचा कस कमी झाला आणि उत्पादनात घट व्हायला लागली. आणि दुसरं असं की शेतकरी फडदड घ्यायला लागले, खूप दिवस पीक शेतात उभं राहिलं. मी कापसाचं उदाहरण देतो कारण की आपल्या भागात कापसाचं पीक महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला आणि तिथंच म्हणजे खर्च मग रासायनिक खताचा मारा वाढवावा लागला, तिथं खर्च वाढला. त्यामुळे थोडीशी उत्पादनात घट झाली. ज्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता किंवा उत्पादन कसं टिकवून ठेवणं यावर तुम्ही अनेक सेमिनार घेतलेले आहेत, तुमच्या नावे अनेक अवॉर्डसुद्धा आहेत, तर त्यातला एक झलक म्हणून तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगू इच्छिता? तर मी काय करत असतो, मी जे काही माझे काही प्रयोग आहेत शेतीतले, मी जे काही करतो हे मी सतत सोशल मीडियावर टाकत राहतो किंवा मी त्याचा माझा बऱ्याचशा कार्यक्रमात मला बोलावलं जातं, मी तिथं मांडत राहतो. मी जसं यश सांगतो तसंच मी अपयशसुद्धा मी माझे काय अडचणी येतात ते पण सांगत राहतो. याच्यात म्हणजे काय असते की यश सहजासहजी भेटत नाही, खूप खर्च त्यातून जावं लागतं, तेव्हा कुठं त्याच्यात तुम्हाला रस्ताच निघत राहतो. याच्यातून मी मांडणी करता माझी चर्चा खूप मोठ्या स्तरावर होत राहिली. मी सोशल मीडियावर मांडत राहिलो. याची चर्चा माझी म्हणजे कृषी विभाग असतील, त्यांनी शेतकरी सोबत आहेत. विद्यापीठात मी जातो, विद्यापीठाचे लोक माझ्या शेतावर येतात, विद्यापीठाचे विद्यार्थीसुद्धा माझ्यावर शेतावर येतात. त्यांचे MSc PhDचे विद्यार्थी, त्यांनी माझ्या शेताची मातीवर काही PhDसुद्धा केलेली आहे माझ्या मातीवर. असे बरेचसे प्रयोग मी शेतात करत राहतो. असे सतत त्याच्या मांडणीमुळे माझी चर्चा सोशल मीडियावर खूप झाली आणि मी त्याचं प्रत्येकाचं उत्तर देणं मी लिहितोसुद्धा वर्तमानपत्रात. आमचे शेती संबंधित लेख असतात माझे, सोशल मीडियावर पण लिहितो. याचा खूप शेतकऱ्यांना फायदा होतो आणि मला याची दखल घेत खूप मोठ्या स्तरावर मला अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत. त्यातला एक अवॉर्ड तुम्ही आमच्या दर्शकांना सांगू इच्छिता? मला बरेचसे आपण आता एक स्वामीनाथन फाउंडेशन आहे चेन्नईचं, त्यांनीसुद्धा माझे जे मातीचं जे काही काम करतो मी त्यांनीसुद्धा माझी दखल घेतली. त्यांनी मला फेलोशिप दिलेली आहे. कृषी विभागाचे मला कृषी समृद्धीचा अवॉर्ड मिळाला आहे, आत्माचा मला अवॉर्ड मिळाले आहेत. मला मागच्या महिन्यात दिल्लीला एक सस्टेनेबल ॲग्रिकल्चर अवॉर्ड मिळाले आहेत. कापूस उत्पादनात सातत्य ठेवतो म्हणून मला CII यांचेसुद्धा बरेचसे अवॉर्ड मिळालेले आहेत. मला म्हणजे माझी दखल ग्लोबल फार्मर जागतिक स्तरावर जे ग्लोबल फार्मर नेटवर्क आहे, जे 92 देशात कार्यरत आहेत, त्यांनीसुद्धा मला सदस्य म्हणून त्यांनी मला आमंत्रित केलेलं आहे. दुसरं मला मागच्या म्हणजे 15मध्ये फिलिपाईन्समध्ये सुद्धा मला शेती कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलेलं होतं. मी तिथं जाऊन आलेलो होतो. तिथल्या 15 देशाचे शेतकरी आले होते, त्यांच्यासोबत मी चर्चा सल्लामसलत केलं आणि असे स्थानिक पातळीचे सुद्धा बरेचसे अवॉर्ड मला मिळालेले आहेत. नाण्याच्या जशा 2 बाजू असतात त्यातली दुसरी बाजू ही शेतकऱ्यांची, ते म्हणजे तुम्ही आहेत की एक
खरंच म्हणजे आपण म्हणतो की शेतकरी दिवसभर शेतात राबतात पण त्यांना तरीही उत्पन्न नाही मिळत. तर त्या शेतकऱ्यांसाठी, त्या बंधू आणि भगिनी शेतकऱ्यांसाठी मला सांगणं आहे की नाण्याची दुसरी बाजू नानोटे सर आज आपल्यासोबत उपस्थित आहे. तर सुरुवात जेव्हा तुम्ही केली, तुम्ही या पदापर्यंत आज पोहोचलेले आहेत. फक्त भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा तुमची कामगिरी मोठ्या प्रमाणात गाजलेली आहे आणि विदेशी सुद्धा तुमच्या शेतावर भेटायला आलेले आहेत. तर तो अनुभव काय होता आणि त्यांनी तुमच्याकडनं काय मार्गदर्शन घेतले आहे? हां, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, प्रगत आणि पारंपरिक. मी माझी जी काही म्हणजे वडिलोपार्जित आमची जी परंपरा होत्या मातीतल्या, मी ते करतोच. पण जगात आज काय नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर. म्हणजे काय, मी सतत वाचन करत राहतो, मला वाचण्याची प्रचंड आवड आहे. त्यात आपल्याला काय घेता येईल, आपल्या निसर्गानुरूप काय आपल्याला बसवता येईल, आपला खर्च कसा कमी करता येईल याची त्यांचं तंत्रज्ञान, आपली माती, आपला निसर्ग याचाच समन्वय, आपला खर्च कसा कमी करता येईल, आपलं उत्पादन कसं राहील आणि उत्पादन घेताना उत्पादन उच्चाकी उत्पादनाच्या मागं न लागता अतिउत्पन्न हव्यास न घेता उत्पादनात सातत्य कसं राहील याच्यावर भर असतो माझा सेंद्रिय कर्ब जो आपल्या आता विदर्भातला जो आपलं उष्णतामान आहे खूप, माझ्या गावात जवळपास 46-47 पर्यंत तापमान जाते. यात सेंद्रिय कर्ब शक्यतो कायम राहत नाही. त्याच्यात मी माझा सेंद्रिय कर्ब कायम कसा ठेवला यासाठी बऱ्याचशा याची चर्चा झाली. याच्यासाठी बरेचसे लोक माझ्या शेतावर यायला लागले. कारण की तुम्हाला एक माझं उदाहरण देतो. माझ्या कृषी विभागाचे मोठे अधिकारी, पुण्याचे अधिकारी आले होते. 45 ज्या दिवशी 45.8 आपल्या परिसरात तापमान होतं त्या दिवशी मी त्यांना माझ्या शेतात गांडूळ दाखवले. वास्तविक गांडूळ 35 तापमान झाल्यानंतर जमिनीत आतमध्ये जातात, पण मी त्यांना 45.8मध्ये सुद्धा माझ्या शेतात मी गांडूळ दाखवले. त्यांना खूप त्याचं कौतुक झालं. आता आपल्याकडे पाणी फाउंडेशनसुद्धा एक चांगलं कार्य आहे. त्यांनी माझी शेतात येऊन त्यांनी दखल घेतली. विशेष म्हणजे त्यांनी तर यावर्षी त्यांच्या भागातले बरेच शेतकरी माझी शेती माती जिवंत कशी ठेवतो याच्यासाठी ते आणले. असे गांडुळाची संख्या माझ्या शेतात भरपूर आहे. हे सतत चक्र चालू राहतं. बरेचसे लोक मला याच्यासाठी माझ्या शेताला भेट देत राहतात. मलासुद्धा आमंत्रित केलं जाते की मातीवर मी बरंचसं चर्चा करत राहतो. नक्कीच सर, वेळ झाली आहे एका छोट्या विश्रांतीची. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. विश्रांतीनंतर पुन्हा तुमचे मनपूर्वक स्वागत. विश्रांती आधी जसं आपण चर्चा करत होतो सर की शेतीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे माती. तर मातीची लागवड किंवा माती ही व्यवस्थित कशी टिकवून ठेवता येईल की जेणेकरून त्यावर उत्पन्न हे व्यवस्थित होणार, त्यासाठी काय तुम्ही उपाययोजना केल्या आहेत? बघा, माझं एक स्लोगन आहे, माझे घोषवाक्य आहे, माती जिवंत तर शेतकरी जिवंत. आता हे कधी तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की हे कसं काय शक्य आहे की माती जिवंत राहील तर शेतकरी जिवंत राहील. बघा, उच्चाकी उत्पादन घेणं आता काही मोठा विषय, मी तुम्हाला आधीच सांगितलं की उत्पादन घेणं सोपा विषय झालेला आहे. पण तुमचा मूळचा जो गाभा आहे माती, हा कायम राहिला तरच तुमचं उच्चाकी घेता येईल. उत्पादनापेक्षा घेण्यापेक्षा उत्पादनात सातत्य कसं टिकवता याला महत्त्व मी देतो. कारण की उत्पादनात आता तुम्हाला सांगितलं बरेच काही गोष्टी उपलब्ध आहेत तुमच्याकडे. उत्पादन घेणं विषय राहिलेलाच नाही आहे. उत्पादन वर्षानुवर्ष पुढच्या पिढीसाठी लोक म्हणतात, आता बऱ्याच जागेवर म्हटलं जातं की तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्हाला माती द्यावं लागेल, तुम्ही मातीचं संवर्धन करा. मी तर म्हणतो की तुम्ही 3 ते 4 वर्ष तुम्ही उंचाकी उत्पादन घ्या, तुम्हाला 4थ्या-5व्या वर्षी तुमचं उत्पादनात घट येणं सुरू होईल. माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही आता जे बरेच शेतकरी चढउतार येतात जीवनात शेतकऱ्याच्या उत्पादनात. आता निसर्ग खूप बदलतो आहे, खूप अवेळी पाऊस येतो, तुमचं धुकं पडतं, बऱ्याच निसर्गाचे आव्हान खूप झाले. जर तुमची माती सशक्त असेल, माती जर सेंद्रिय कर्ब तुमचा कायम असेल, तुमचे जर जीवाणू तुमच्या मातीत चांगले असतील, कारण की आता खूप काही पॅटर्न सध्या शेतीत आलेले आहेत, खूप पद्धती आलेल्या आहेत. साऱ्या पॅटर्ननी कोणते जैविक शेती असेल, झिरो बजेट शेती असेल, नैसर्गिक शेती असेल, रासायनिक शेती असेल, जैविक शेती, साऱ्या शेती येऊ द्या, पण तुमचा मूळ पाया गाभा तुमचा मजबूत असला तरच त्या गोष्टी शक्य होतील. कारण की तुमची माती जर जिवंत राहिली तरच तुम्हाला त्या गोष्टी सर्व पोषक ठरतील. माती जिवंत ठेवण्यावर भर असला पाहिजे. तुमची मातीचा पोत पाहून तुम्ही उत्पादन घेतलं पाहिजे. तुमची माती जर सर्वसाधारण असेल तर बाजूचा शेतकरी जर तुमचा एकरी 15 क्विंटल कापूस घेत असेल तर मी म्हणतो तुम्ही त्याचं सोडून द्या. तुमची माती जर तशी नसेल ना तर एक तर तुम्ही त्याच्यात सेंद्रिय पदार्थ खूप मोठ्या प्रमाणावर टाका, तर रासायनिक खत टाका आणि तुम्ही 15च्या मागं लागा. मी तर म्हणतो मी कसं तर माझी स्वतःची उत्पादनाची मर्यादाच ठरवून टाकली. मी 10 क्विंटलच्यावर उत्पादन जाऊ देत नाही.
माझा NPKचा म्हणजे रासायनिक खताचा डोस ठरलेला आहे, मात्र त्याची ठरलेली आहे. मी त्याच्यावर उत्पादन म्हणजे आणि माझं विशेष म्हणजे 160 ते 165 दिवस एवढंच मी शेतात कापसाचं पीक ठेवतो आणि ते पुन्हा जमिनीत पुन्हा गाळणार, पुन्हा त्यात रब्बी पीक घेणार. बरं शक्यतो मी 100 दिवस पीक कसं माझं शेत उन्हाळ्यात खाली कसं राहील त्या आराम मी असं मातीला आराम द्यायचा ही कल्पना तुम्हाला कदाचित नवीन वाटेल, पण मी म्हणतो 100 दिवस शेताला आराम दिलाच पाहिजे, कमी 2-3 महिने तरी त्याच्यात ते शेत खाली राहिलं पाहिजे. याच्यामुळे काय होतं की जो जमिनीचा तो पोत राहतो त्यात जीवाणू असतात. कारण की मी असं म्हणतो आईचं आरोग्य आणि मातीचं आरोग्य सर्व सारखे आहे. जेव्हा माझ्या आईनं मला जन्म देताना जे काही माझ्या शेतात तिच्या शरीरातलं जे काही मला दिलं असेल तेच माती पिकांना देत राहते. ही फार मोठी कल्पना आहे. जेवढी आई ते बाळाला देते तीच आपल्या पिकाला ती जमीन देतात. मग ती जसा जमिनीचा ऱ्हास होत राहतो, जसं आईचं आरोग्य खराब होते बाळ जन्मानंतर, तसंच मातीचं सुद्धा होते. मग मातीला आपण तसं मग त्या मातीला आपण त्या पदार्थाची परतफेड केली पाहिजे. मी याच्यावर सहज सोपा विषय काढलेला आहे की आपल्या शेतातले जेवढे काही तण पीक अवशेष असतील, काडी कचरा असेल, म्हणजे बांधावरला झाडाचे पाला पाचोळा जो काही असेल मी पुन्हा परत करत राहतो. बरंच मी रासायनिक खताचा कमी केलेलं आहे. मग त्यामुळे काय झालं की माझ्या माती सशक्त झाली, मला फवारणीचा सुद्धा खर्च कमी राहिला. विशेष म्हणजे फवारणी करताना सुद्धा मी निंबोळी अर्क आहे तो पहिल्या फवारणीपासून तर शेवटच्या फवारणीपर्यंत निंबोळी अर्क मी वापरत राहतो. कारण की माझ्या शेतात किडीची प्रतिकारशक्ती कमी राहते, वाढत नाही. आणि मी तर म्हणतो की फवारणी करताना सुद्धा शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की तुम्ही 100% कीड नियंत्रणावर भर देऊच नका. 70-80% जरी आपलं कीड नियंत्रण झालं ना की तुमचं काम होऊन जातं, आपलं उत्पादनात येऊन जातं. मी माझ्या स्वतःचे अनुभव घेतलेले आहेत. याचा मला म्हणजे या माती सशक्त असली की काय फायदे होतात हे तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही याच्यात भविष्यातसुद्धा पुढच्या पिढीचं जाऊ द्या, पण स्वतःसाठी तरी मातीचं आरोग्य तुम्ही सांभाळलं पाहिजे. माती जिवंत तर शेतकरी जिवंत हा तुम्ही नक्की लक्षात ठेवा. नक्कीच सर. आधुनिक काळात अनेक रासायनिक खते आलेली आहेत, पण नेमकं शेतीसाठी कोणतं खत महत्त्वाचं आहे हेही आपल्याला माहिती पडणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर याबद्दल तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल? यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माती परीक्षण. मी तर म्हणतो आता मी शक्यतो दरवर्षी 3ऱ्या वर्षी तरी मी 1 वर्षाआड तरी माती परीक्षण करतोच. मी आता मागच्या महिन्यात 2 महिन्यात माती परीक्षण केलेलंच आहे माझं. तर माझा आताही माझा सेंद्रिय कर्ब हा 0.73 निघालेला आहे. हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मी आर्थिकदृष्ट्या जरी घरी बसलो तरी मातीच्या दृष्टीने मी श्रीमंत आहे. कारण की मला माझी माती मला शेवटपर्यंत जगवणार आहे. कारण की मला अन्नधान्य देणारच आहे. कारण की माझा जो सेंद्रिय कर्ब आहे हा सुद्धा कायम आहे. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, वेळ झालेली आहे एका छोट्या विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात. शेतकरी बांधव म्हणून तुमची एक प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख आहे, तर तुमचे 8000 फॉलोअर्स आहे, त्यापेक्षा जास्त पण आहे. तर काय अनुभव आहे किंवा त्या माध्यमातून तुम्ही शेतकरी बंधू आणि भगिनींना काय सांगता? हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मी काय याचं तुम्हाला हे सांगतो. मी माझ्या सोशल मीडियावर मी यश अपयश सतत मानत राहिलो. हो, याची दखल भारतात कमी, आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप झाली. जगातले बहुतेक देशातले सायंटिस्ट मला फॉलो करतात, मला मेल येतात, त्यांचे मेसेज येतात. मी काय करतो, काय चुकलं माझं, त्यांचं काही चुकलं असेल त्यांचेसुद्धा मला मेसेज येतात, मी काय केलं पाहिजे. याची दखल घेतल्या गेली. मला बाहेर देशाचं जर्मनी, अर्जेंटिना, फिलिपाईन्समध्ये जाऊन आलो. मला या 2 देशाचे व्हिजा आणि मला तांत्रिक अडचणी मी जाऊ नाही शकलो. मला आतासुद्धा खूप माझे कॉमेंट्स वगैरे येत राहतात. मला वास्तविक इंग्लिश येत नाही, पण मी गुगल ट्रान्सलेटचा कसं पर्याय कुठं जिथं तुम्हाला अडचण येते तिथं रस्ता निघतोच. आता वास्तविक माझ्यासारख्या अतिसामान्य छोट्याशा गावात राहणाऱ्या शेतकऱ्याला ह्या गोष्टी अवघड व्हायला पाहिजे. पण आता तंत्रज्ञान जेवढं पुढे गेलं, मी म्हणतो आपण प्रत्येक शेतकऱ्यांना आपण आपली जुनाट विषय सोडले पाहिजे. आपण जगासोबत चाललं पाहिजे. आज आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाअंतर्गत नानोटे सरांकडनं आपण जाणून घेतलं की शेती ही कशी करावी किंवा एक प्रगतिशील शेतकरी कसा असावा. जिथे इच्छा असते तिथे मार्ग निघतोच. कारणं अनेक असतात, पण त्या कारणांना मागे सोडून आपण स्वतःला कशा पद्धतीने समोर नेतो हे तेवढंच महत्त्वाचं आहे. सर, नागपूर दूरदर्शनमध्ये तुम्ही आलात त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. नमस्कार.